चला मॅचला होते सुरुवात. दीपेश माने एका बाजूला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटर दोन्ही विश्वनाथ जाधव सुप्रीमो चषकाचा मालिकावीर पुरस्कार विजेता खेळाडू आणि त्यांच्या जोडीला आहेत आसिफ आहेत. मॅचला होते सुरुवात. दोन बेस्ट टीम आहेत. एका बाजूला ठाणे परिसरातील बलाढ्य टीम गावदेवी बाळकुम आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 सोनवाई. यस, मॅचला होते सुरुवात. विश्वनाथ स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले आणि मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाला. गोलंदाजांनी शरीराच्या दिशेने टाकलेला हा बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. मागील मॅच 34 धावा 33 करून सुद्धा मॅच जिंकली नागले. बॉलिंग चांगली केली होती आणि यश पहिला बॉल 8:55 मिनिटांनी पडला याची नोंद आपण घ्यायची आहे. पुन्हा एकदा दीपेश माने. वेग आहे जबरदस्त. समोर आहेत विश्वनाथ. ओहो, यावेळेला पिचिंग लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. बाळकोम एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दाणीव आहे. यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. TR ट्रॉफी नागले या ट्रॉफीची चर्चा आहे कारण रथी महारथी या ट्रॉफीमध्ये आजच्या रात्रीमध्ये सुद्धा खेळणार आहेत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा इकडे घोषित केला जातो आहे. सातत्याने दोन्ही बॉल जर पाहिलं तर लेग स्टंपवर पायावर करण्याचा प्रयत्न राहिला. त्या प्रयत्नात पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चांगलं आयोजन पाहिलं मिळतं. विशेष म्हणजे लाईट्स पाहणं किती जबरदस्त आहे आणि तेवढंच चांगलं मैदान. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न पायावरच करायला गेले. आता बॉल सीमारेषच्या दिशेने जातोय. बॉलला अडवलंय तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. 2 वेगवेगळ्या विभागातील 2 दादा संघ एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत या टीम. यावेळेला पुढे खेळायला गेले. चांगल्या टप्प्यावरचा बॉल पाहायला मिळतोय. मिड ऑनचे फिल्डर तिकडे जात आहेत, बॉलला अडवतायत. तोपर्यंत 1 रन तिकडे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. अजूनही मोठमोठे फटके येऊ दिलेले नाहीये. दीपेश माने चांगली बॉलिंग करतायत परंतु या बॉलिंगचं उत्तर देण्याची क्षमता विश्वनाथ यांच्यामध्ये आहे आणि आसिफ यांच्यामध्ये सुद्धा आहे. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा. काही कट स्ट्रोक खेळायचे, काही सर्कलच्या वरून खेळायचे. ही सुद्धा रणनीती असते पॉवर प्लेमध्ये प्रत्येक टीमची. पुन्हा एकदा केलं परंतु हे अपील पंचांनी फेटाळलंय. परंतु या चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. लेग बाईज बॅट. यस, धावसंख्या 6 वर पाहायला मिळते. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. दीपेश माने आणि समोर विश्वनाथ जाधव. दानिवचा संघ देखील एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. यावेळेला पुन्हा पुढे करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवला हा बॉल. बघता बघता सीमा रेषेच्या पार देखील होतोय. 4 चौकार. पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पाहिलं मिळते. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे. जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा मानस, बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दानिव टीमचा देखील पाहायला मिळतोय. कारण बाळकुपचा संघ देखील ठाणे परिसरातील एक बलाढ्य संघ आहे. त्यांच्या विरुद्ध एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तर त्यांचा देखील असणार आहे. हो, आई चेंडू पायावर करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला परंतु रन घेण्याचा प्रयत्न आता केला जातो आहे.
धावसंख्या पुन्हा एकने पुढे जाताना पाहायला मिळते. पहिली ओव्हर इकडे संपली, धावसंख्या झालेली आहे ती 11. एक ओव्हर संपली 11. जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे. चला आयोजक या ठिकाणी असतील. आपण आपल्या मुख्य मंचावर आपण बघतोय कुमारी उन्नती संजय पाटील ह्या उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. विनंती असेल कुंदन पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. उन्नती पाटील ज्या क्रिकेटर आहेत अंडर 19 मध्ये आपण बघितले MC क्रिकेट मुंबई संघाकडून खेळताना आपल्याला दिसलेले आहेत. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. अंडर 15 मध्ये MC साठी खेळताना दिसतात. मुंबई टीमसाठी चांगलं कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा हा स्वागत सन्मान सत्कार या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जातोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि असेच चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून होईल आणि येणाऱ्या कालामध्ये नक्कीच ते भारताला सुद्धा प्रतिनिधित्व करताना दिसतील अशी अपेक्षा असेल. कारण आपल्या परिसरातून एक मध्ये मुंबईसाठी खेळावंस, भारतासाठी खेळावंस यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. रिवर्स ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. अमोल भोईर यांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार AK स्पोर्ट्स यांच्याकडून हा पुरस्कार असेल. इकडे रिवर्सचा फटका खेळलाय, चौकार खेळवला जातोय. धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी आहे आसिफ आणि विश्वनाथ. धावसंख्या 15 झाली आहे. चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊयात. यावेळेला इनसाइड आउट कव्हरचं क्षेत्र जे खाली होतं तिकडेच बॉल मारलाय. आणखी एक चांगला फटका. धावा 4 4 4 चौकार. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. फिल्डर येतात तिकडे डीप वरून आणि थ्रो करतील. तोपर्यंत 1 रन कंप्लीट देखील केली गेलेली आहे. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती, आपण रेलिंगच्या बाहेर जायचंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे आता 20 वर गेली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. चांगलं मैदान, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगली खेळपट्टी, चांगले प्रेक्षक, चांगले आयोजक, चांगले स्कोरर, चांगले लाईव्ह कव्हरेज, चांगले कॉमेंटेटर, चांगले अंपायर, सगळं काही चांगलं आहे. त्याच्यामुळे मजा सुद्धा येणार आहे आणि टीम सुद्धा चांगल्या येणार आहेत आज. अमोल भोईर. हो या बॉलला थोडीशी उसळी जास्त मिळाली. अंदाज नाही आलाय त्याचा. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने गेलाय. राऊंड द विकेट बॉलिंग करतायत. अँगल बनवला, कोण बनवला, बॉलला थोडासा बाउन्स देखील केला, यष्टीरक्षकांकडे पाठवला. 20 षटकातील म्हणजे पॉवर प्लेचे बाकी आहेत. यानंतर आणखी 3 ओव्हर येणं बाकी आहे. पुन्हा एकदा अमोल भोईर. हा बॉल पुढे केलाय. ओव्हर पिच स्लॉट मध्येच दिला. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. या सिक्सरने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे गेली आहे.
या षटकाराने धावसंख्या पुढे जाते 26. आसिफ यांच्यासाठी या अगोदरचा बॉल चांगला टाकला होता, परंतु आता हा बॉल थोडासा ओव्हर पिच केला, त्याचा फायदा त्यांनी घेतला. चांगलं टायमिंग, चांगलं फुटवर्क तिकडे पाहायला मिळालं. धावसंख्या 26 वर गेली आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. आता ऑप्शनच्या बाहेर केलाय, जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. स्कोर झालाय 26 बिनबाद 26. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे बॅटिंग टीम कडून. यस, वाईड आहे की नाही याकरता. योग्य बॉल कळवला जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय 26. चला, 2 ओव्हर संपल्यात. 26 धावा धाव फलकावर. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंगला येत आहेत पुन्हा एकदा दीपेश माने येत आहेत. पहिल्या षटकात त्यांच्या 11 धावा खर्ची झाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. 26 वर धावसंख्या आहे, परंतु विकेट नावाचं कोडं काही अजून सुटलेलं नाहीये. त्याच्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. आता फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या वरून प्रयत्न केला खरा, परंतु बॉल सीमारेषा पार, चौकार. एक गोष्ट वारंवार होते, दीपेश यांच्याकडून सातत्याने लेग स्टंप किंवा पायावर मारा करण्याचा प्रयत्न करतायत. आणि तिकडनं सुद्धा दिशा दिली या बॉलला. कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला. कदाचित ही रणनीती देखील असू शकते. एखाद्या खेळाडूच्या प्लस पॉईंट काय आहे, मायनस पॉईंट काय आहे हे हेरून मात्र, कारण अलीकडे आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्याकडे व्हिडिओ उपलब्ध असतात. एखादा खेळाडू बाद होतो तर कोणत्या बॉलवर होतो याचा देखील आता अभ्यास केला जातो आपल्याकडे सुद्धा. फुल टॉस केलाय आणि या फुल टॉसला शिक्षा दिली आहे 6 धावांची. सिक्सर. चुकीला माफी नाहीये. चांगली गोलंदाजी करावी लागेल. योग्य टप्प्यावर तुम्हाला यावं लागणार आहे. आपल्या गावासाठी खेळायचं आहे. बाळकुम या गावाला सुद्धा एक मोठा इतिहास आहे. दानिवले सुद्धा इतिहास आहे. व्यावसायिक गटात एका बाजूला विक्रोलियनचं प्रतिनिधित्व प्रितेश करतात, प्रितेश जोशी, आणि विश्वनाथ स्वतः विनर सारख्या संघाला खेळलेत, मोठमोठ्या टीमला खेळतात. अक्षय राजभर त्यांच्या टीममध्ये आहे. हाही मात्र सध्या मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळताना पाहिलं. नुकतंच वसई विरार प्रीमियर लीग देखील गाजवली होती त्यांनी. हो, पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. तिकडनं खेचायचा होता हा बॉल, परंतु नाही यशस्वी झाले. दीपेश यांचं कमबॅक पाहायला मिळालं. चौकार आला, षटकार आला आणि मग डॉट बॉल आलाय. कारण क्रिकेट खेळ दोघांचा आहे, फक्त बॅटरचाही नाहीये, फक्त बॉलरचा नाहीये, तो दोघांचा आहे. असं कधी झालंय का फक्त बॅटरने बॅटिंग केली आणि बॉलरने विकेट नाही घेतल्या? ते सुद्धा घेतात, कारण त्यांचाही प्रयत्न तोच आहे की त्यांना बॅटर यांना रोकायचंय. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर, यावेळेला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर तिकडे लांब राहिले, तोपर्यंत बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. या चौकारानेशी सुद्धा पुन्हा धावसंख्या पुढे गेली आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे.
40 धावा बघता बघता हा धावफलक 40 वर गेलाय. 16 चेंडूंचा खेळ या डावातील झालाय. 14 चेंडू बाकी आहेत आणि अशाच धावा येत राहिल्या तर 70-75 सुद्धा होऊ शकतात सर. यस, या परिसरातील ख्यातनाम स्कोरर विजय कांबळे सर, संजय म्हात्रे सर, आम्ही सुप्रीमोला याच परिसरातील आणि अगदी सगळेच्या सगळे पर्व ज्यांनी स्कोरिंग केली आहे त्यांच्या बरोबर सर असतात. पुन्हा एकदा तेज फाईन खेळायला गेले परंतु ऑप्टमच्या बाहेरचा बॉल स्वतः जास्त शफल झाले परंतु तिकडे एक रन कंप्लीट होते. ओह, इकडे ऑप्टमच्या बाहेर पुन्हा ठेवलाय बॉल, पाठीमागे मार्गस्थ होईल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव संख्या झाली आहे 41. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. जनकराजे उत्तन विरुद्ध बंदर पाखाडी असा सामना यानंतर होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. पहिला डाव अजूनही 12 बॉल बाकी आहे. ही जोडी चांगली जमली आहे. आसिफ एका बाजूला आहेत. आसिफ खेळतात 6 वर, एक मोठा फटका त्यांनी मारला आणि विश्वनाथ खेळतात 32 वर. 13 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. चला, 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ आपण घेतलाय पहिल्या 3 ओव्हर संपायला आणि आता 5 मिनिटापेक्षा कमी वेळ आहे आपल्याला हे ओव्हर संपवायला. याची नोंद आपण घ्यायची. रुद्र पाटील येतात बॉलिंग साठी. प्रीतेश जोशी ठाणे परिसरातील दादा खेळाडू. रुद्र येतात मात्र आता बॉलिंग साठी. गावोगावचं क्रिकेट, त्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. सुरुवातीला क्रिकेट सुरू होतं, हंगाम सुरू होतं, दिवसाच्या स्पर्धा पाहायला मिळतात. मग काय नाईट स्पर्धांचं पेव फुटतं. नाईट स्पर्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. ग्रामीण क्रिकेटचा देखील एक वेगळा दर्जा आहे. फुलटॉस बेतला आणि या फुलटॉसला सीमारेषेच्या पार पाठवलंय. लांब 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 षटकार. विश्वनाथ चांगली बॅटिंग करतायत. प्रतिस्पर्ध्यांच्या ज्या चुका होत आहेत त्याचा फायदा घेत आहेत. धावसंख्येला मात्र पुढे घेऊन जात आहेत. 47 धावा धावफलकावर आहेत. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचं आणि त्यासाठी प्रेक्षकांची देखील आता गर्दी झाली आहे मोठ्या प्रमाणावर. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय. पाहूया फिल्डर तिकडे येत आहेत का. यस, आलेत. कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहिला मिळेल आणि पहिला धक्का बसलाय. गती कमी केली होती या बॉलची रुद्र यांनी आणि त्याच्यामुळे त्यांना यश मिळत आहे. पहिलंच मन बनवलं होतं की हा फटका इनसाइड आउट खेळायचा परंतु गती कमी असल्यामुळे ते टायमिंग नाही झालं आणि कॅच पकडली गेली. पहिला धक्का बसलाय, पहिली विकेट आली आहे विश्वनाथ यांच्या रूपामध्ये. आपल्या टीमसाठी 15 बॉलमध्ये 38 धावांची खेळी केली आहे. कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. 47 धावा धावफलकावर आहेत. फुल टॉस बॉल यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. मिड विकेटच्या दिशेने जाईल. फिल्डर आहेत तिकडे, फेकी करतायत. लगेच फेकी केली आहे, चांगली फेकी आहे. एकच रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे आता 48 वरी धावसंख्या गेली आहे. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ही स्पर्धा पाहायला मिळते. रात्रकालीन मॅचेस, मोठमोठे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. यानंतर मॅकमिलन गोविंद यांना देखील पाहाल. मीरा भाईंदरचे एक प्रख्यात खेळाडू रायनल इतूर म्हणा, अशी मोठी मोठी नावं तिकडली पाहायला मिळणार आहेत. तर बंदर पाखाडीची सुद्धा चर्चा आहे. कदाचित ग्लेन सुद्धा खेळताना पाहायला मिळतील.
मॅकमिलन गोविंदच्या नावाची चर्चा अगदी कोकणापर्यंत झाली. यावर्षी ISPL सुद्धा खेळताना पाहायला मिळाले. 50 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त कामगिरी टीम धानीवची. टीम 94 धानीव. यस 22 चेंडूमध्ये हे अर्धशतक कंप्लीट केलंय. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत जाणार ही धावसंख्या. पुन्हा एकदा रुद्र पाटील. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. TR ट्रॉफी नागलेचं हे आयोजन पाहतोय. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. तिकडनं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत बॉल पाशी. 1 रन कंप्लीट. 1 वरच समाधान मानावं लागतंय का. यस धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51 वरी धावसंख्या जाते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ घेऊन आलाय नागले या गावच्या आयोजनामध्ये. TR ट्रॉफीमध्ये आणि खूप चांगलं आयोजन केलंय. हा परिसर जर पाहिला तर थोडासा आतमध्ये आहे, परंतु इकडे आल्यावर मजा येते एक मैदान पाहिल्यावर. यावेळेला समोर उडवलाय नंदन यांच्या बॅट मधून एक कडक फटका. सिक्सर. ओव्हर संपल्या 4 आणि धावसंख्या झालेली आहे ती 57. 1 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 1 षटक बाकी आहे. पाहूया किती धावा बनवल्या जातील येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि यस योग्य वेळेमध्ये जो टाइम दिला होता त्या अगदी परफेक्ट तेवढ्याच वेळेत तुम्ही या 4 ओव्हर संपवले असल्या कारणाने पेनल्टी दिली जाणार नाहीये. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. अक्षय फटका जबरदस्त आला. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत बॉलिंगसाठी. अक्षय. आसिफ 9 वर खेळतायत. नंदन 7 वर खेळतायत. शेवटची 1 ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. काही चौकार काही षटकार मारावे लागतील तर दुसऱ्या बाजूला विकेट घ्याव्या लागतील. धानीवचा प्लस पॉइंट हा आहे की त्यांची विकेट एकच गेली आहे आणि हा टार्गेटला कुठेतरी 65-70च्या आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो बाळकुमचा. त्यांचा प्रयत्न तोच राहणार आहे. 5 चौकार आणि 4 षटकार या डावामध्ये येताना पाहायला मिळाले जे मागील अख्ख्या मॅच मध्ये नाही पाहायला मिळाले. हो पहिला बॉल हलकासा कट देखील होतोय. धावसंख्या 58 वर जाते. पहिलाच बॉल थोडासा कटर प्रस्तुत केला होता अक्षय यांनी. 58 वरी धावसंख्या आहे. बाळकुम विरुद्ध धानीवशी ही मॅच पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा मैदानामध्ये TR ट्रॉफीचं आयोजन पाहायला मिळते. महत्वाची रात्र आहे आज. हो 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 हा बॉल काही कळलाच नाहीये. चांगला बॉल टाकलाय. मागील बॉलवर देखील थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळालंय. अक्षय यांच्याकडून आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग होते. 58 वर धावसंख्या आहे. अशी बॉलिंग होत राहिली तर धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल केलं जाऊ शकतं. 7वा निर्धाव चेंडू. विजय सर असल्यानंतर या सगळ्या बाबी आमच्यापर्यंत पोहोचतात. यावेळेला मात्र पिक केलाय बॉल आणि सीमारेषच्या पलीकडे देखील पाठवलाय स्क्वेअर लेगला. चांगला फटका. 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. अंदाज घेतला या बॉलचा थोडासा मागे होता आणि चौकार वसूल देखील केला गेला. 62 वर धावसंख्या पोहोचली आहे. या डावातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नंदन यांच्याकडून चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला होते. एक षटकार आला. एक चौकार नंदन यांच्या बॅट मधून आलाय. शेवटचं षटक आहे. त्यांनाही माहिती आहे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. याही वेळेला तेच पिक केलाय आणि खाली क्षेत्रच निवडलंय नंदन यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका. सिक्सर आलाय. 6 धावा. षटकार ठोकलाय.
यस, चांगली गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये इकडे होताना पाहायला मिळाली आहे आणि ज्याची चर्चा करत होतो आपण 70 धावांची आणि 70 पर्यंत हा संघ पोहोचलाय देखील. कंप्लीट 70 झालेत. विजयासाठी पाहिजे 71 धावांची आवश्यकता. या 71 धावांचा पाठलाग केला जाणार का याची देखील चर्चा होताना पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये दुसऱ्या डावात काय घडेल पाहायला मिळेल. TR ट्रॉफी नागले आणि खूप चांगले आणि दर्जेदार मॅच आजच्या रात्रीत आपण पाहणार आहात. आपण आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी UCN, ज्यांना मैदानात येणं शक्य नाहीये, UCN वर लाईव्ह या मॅचचा आनंद घ्या. धन्यवाद. मी आयोजकांचा आभारी असेल. या स्पर्धेचा थोड्या वेळ का होईना घटक बनण्याची संधी आपण दिली त्याबद्दल मनीष पाटील सर, हेमंत सर, आपल्या दोघांचंही मनापासून असेल. स्वप्नीलजी आपला देखील आभारी असेल आणि या स्पर्धेतील निरोप जरूर घेईल, परंतु पुढल्या वर्षी आवर्जून येईल. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच चंदू शेट्टे सर, ज्यांनी चांगलं समालोचन, अतिशय फेमस महाराष्ट्रामधले समालोचक आहेत. भरपूर आपण बघितलं तर देशामध्ये असो किंवा देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी समालोचन केलेलं आहे. मात्र काही थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली डेटबद्दल. त्यानंतर त्यांनी म्हटलं की मी नक्कीच येईन, तुमच्या स्पर्धेला भेट देईन आणि 2 इनिंगची त्यांनी कॉमेंट्री या ठिकाणी केली. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय त्रिमूर्ती ग्रुप नागलेच्या सदस्यांना की चंदू शेट्टे सर यांचं आपण स्वागत आणि सन्मान सत्कार करूया. दुसरी वेळ आहे चंदू शेट्टे सर जे कॉमन क्रिकेटमध्ये समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. मागच्या वर्षी आपण बघितलं KPL मध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण एक वेळ दिला होता आणि भरपूर माहोल बनवलं होतं. ते चंदू शेट्टे सर यांचं चांगलं स्वागत सुद्धा प्रेक्षकांनी केलं होतं आणि आज सुद्धा चंदू सरांनी आपल्याला चांगला वेळ दिला त्याबद्दल नक्कीच त्यांचे आपण आभार मानूया. त्यांचं स्वागत आणि सन्मान लगेच आपण सत्कार करूया. स्वप्नील पाटील, गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत केलं जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्र श्वाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची खास आठवण राहणारे हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते, सत्कारित केले जाते चंदू सर यांना. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन यायचं आहे. उत्तम टीम कॅप्टन मोठं टार्गेट आहे या फ्लड लाईट मध्ये. सोनवाई मरवाई बालकुंड टीम समोर आपण बघितले पहिल्या इनिंग मध्ये धावा भरपूर झालेले आहेत आणि हे टार्गेट कसं चेस करेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोनवर येथील मीरा भारद्वाजचा एक बुलंद आवाज मनीष पाटील. धन्यवाद हेमंत पाटील सर, धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर. चंद्रकांत सरांनी सुद्धा ती वेळ जपलेली आहे, तो शब्द पाळलेला आहे आणि ती ओळख आहे चंदू सरांची या टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. आणि म्हणूनच थोड्या वेळासाठी काय येऊ द्या, त्यांनी आयोजकांचं मन राखलेलं आहे. तर आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि आता होतोय पुन्हा एकदा महत्वपूर्ण सामन्याच्या दुसऱ्या डावाची सुरुवात. प्रितेश जोशी आणि भावेश बारिया हे 2 आघाडीचे फलंदाज नेहमीच सोनवाई मरोई बाळकुम संघाला उत्तम सुरुवात देण्यासाठी ओळखले जातात.
आणि पाहूया तीच उत्तम सुरुवात आता सुद्धा पाहायला मिळेल का. बॉलिंग ट्रॅकर बॉलर येतात टीम 94 अक्षय राजभर. राऊंड विकेट, फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केला आणि पहिलाच बॉल व्यवस्थित जज नाही झाला कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. बॉल जातोय कव्हर्स बाउंड्री त्यांच्या पार. मिळतील या धावाच्या प्रितेशच्या बॅटमधून चौकार. कठीण आहे फ्लड लाईट मध्ये जज करणं इतक्या वेगानं. तुमच्याकडे जेव्हा बॉल येतो ज्याला तितकी उंची नाहीये आणि तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहात, डोळ्याचं पातं लवते न लवते बॉल तुमच्याकडे पोहोचतोय, पण तितकीच चांगली स्क्वेअर ड्राईव्ह फलंदाज प्रितेश जोशी यांच्या वतीने पाहायला मिळाले आणि स्कोर झालाय पहिल्याच बॉलवर 4. वेट अँड वॉच, बॉलला येऊ दिलं, ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत तितकाच चांगला थ्रो डीप मध्ये पाहायला मिळाला. नीरज हे वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहेत. जर मी टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रामीण क्रिकेटचा आढावा घेतला तर नीरज बेस्ट फिल्डर आहेत आउटफील्ड मधले, आणि ते तुम्हाला नेहमीच आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतील जिकडे जिकडे धावणी संघ खेळतोय. पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर ते नेहमी असतात. ओ स्विच केलंय स्वतःला, बॉलला खेळलंय कव्हर्सला. बारिया यांचा स्ट्रोक तितका फायद्याचा नाही राहिला. मिळते फक्त एकच धाव, टार्गेट चेस करायचं आहे. विजय कांबळे आम्हाला कळवत आहेत 71 धावांचा पाठला करायचा आहे. त्याचमुळे पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा. खरं तर ही ओळख आहे प्रितेश जोशीची, त्याच्यासाठी काय नवीन नाहीये. व्यवसाय क्रिकेट सुद्धा ते विक्रोळेंकडून खेळतात आणि सातत्याने गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम सुरई मरुआई बाळकुम संघासाठी खेळतात. आहे नशिबाची साथ आहे प्रितेशला. काही काळासाठी आपण सुद्धा संभ्रमात होतो की ही कॅच होते की काय, पण तसं काय पाहायला मिळालं नाही आणि एकच धाव मिळते. चांगलं षटक सांभाळलंय अक्षय राजभर या गोलंदाजाने. आतापर्यंत त्यांनी हाताळलेत चेंडू 4, धावसंख्या आहे धावफलकावर 7, म्हणजेच 71चा पाठला करायचा. दोन्ही 64 धावा चेस करायचे आहेत सोनुआई मरुआई बाळकुम या संघाला. भविष्याने प्रितेश नेहमीच मी यांना चांगल्या पार्टनरशिपसाठी पाहिलेलं आहे. बारी या स्ट्रायकर साइडला, ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, मोठा गॅप आहे आणि आता नीरज सुद्धा काहीच करू शकत नाही. बॉल फॉरवर्ड स्पेलेक्स सीमारेषेच्या पार. भावेच्या बॅटमधून येतोय चौकार. यानंतर टॉस होणार आहे. जनक राजा उत्तन आणि बंदरपाखाडी आणि ईव्हीएन तयार आहेत टॉससाठी जनक राजा उत्तन संघाकडून. तर चला, बंदरपाखाडी टीमचे कॅप्टन विवेक भंडारी, जर आपण आता आला असाल मैदानात आपण लवकरात लवकर रिपोर्ट करा. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतो, त्याचा चेस इनकम्प्लीट. पहिल्या षटकातच 3 चौकार सोनुआई मरुई बाळकुम या संघाकडून दोन्ही फलंदाजाच्या वतीनं एकत्रित खेचले गेलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 71चा पाठला करताना बिनबाद 15 सोनुआई मरुआई बाळकुम. आता जिंकण्यासाठी 24 चेंडू 56 धावांची गरज आहे. विजय, या अगोदर आपण एक सुपर ओव्हर पाहिले, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तसाच क्षण अनुभवता येणार होता, पण मागचा सामना त्रिमूर्ती नागले या संघाने जिंकलेला आहे. हा सामना ग्रुप डी चा पहिला, आणि पहिल्या डावामध्ये विश्वनाथने काय फलंदाजी केली, म्हणजे फलंदाजी करताना त्यांनी 38 धावांचं योगदान दिलं. 5 चौकार 2 षटकार. ही जी ओळख आहे त्याची, ही ओळख त्यांनी टिकवलेली आहे आणि म्हणूनच सुप्रीमो चषकामध्ये मालिकावीर प्राप्त करणं सहजासहजी कोणाला तो क्षण अनुभवता येत नाही, आणि तो क्षण विश्वनाथने अनुभवलेला आहे आणि म्हणूनच तो रिस्पेक्ट आहे. तितका चांगला ग्रामीण क्रिकेटचा खेळ आपल्या गावासाठी तो सातत्याने खेळतो, गावाला प्राधान्य देतो आणि त्यामुळे टीम 94 ची स्पॉन्सरशिप धानिम या संघाला मिळालेली आहे. सातत्यानं याच टीम अंतर्गत हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ टीम 94 धानिव विविध ग्रामीण स्पर्धांमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतो. आता सेकंड ओव्हरसाठी नंदन विश्वकर्मा येत आहेत. सेकंड ओव्हरसाठी पहिलं षटक अक्षय राजभर यांचं तब्बल 15 धावांचं राहिलेलं आहे. स्ट्रायकर साइडला प्रितेश ड्राईव्ह केलाय, बॅटच्या टोला कनेक्शन. पहिली धाव वेगानं प्रितेशने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कमिटमेंट आहे, पण तयारी भावेची नाही आहे. योग्य कॉल, भावेचा योग्य कॉल राहिलेला आहे, कारण अगदी बॉलिंग एंडला परफेक्ट थ्रो डीप मधून पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जो नकार भावेशने दिला होता तो योग्य ठरलेला आहे. प्रत्येक गोष्ट स्वीकारायची नसते, कधी कधी नकाराला सुद्धा स्वीकारावं लागतं आणि तेच स्वीकारले प्रितेशने, त्याचमुळे ते आता बचावलेले आहेत. मिळते एक धाव, धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू 55. चांगलंच कॅल्क्युलेशन सेट झालंय दोन्ही संघांसाठी. खरं तर
थोडीशी वरची बाजू आहे टीम 94 धानिवची, कारण पहिल्या डावात त्यांनी चांगलीच फलंदाजी केली, पण दोन्ही फलंदाज समजून खेळतायत या डावाला. ही एक महत्वाची बाब आहे. ऑफसाइड द ऑफ स्टंप बॉलला पिच केलंय, बॉल थोडा लो ठेवलाय, गती काढून घेतली होती. भावेश यासाठी तयारीत नव्हता. डॉट बॉल परवडणार नाही टीम सोनाई मरो वेलकमला, कारण आता हा पहिला डॉट बॉल या डावातला आलेला आहे. भावेश बारिया स्ट्रायकर्स एंडला, धावसंख्या बिनबाद 16. पुढचा बॉल नंदन, यावेळेस व्यवस्थित संपर्क नाही बनवता आला. बॉल खेळलाय लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षणाचा उच्च दर्जा टीम 94 धानिवचा आपण सातत्याने पाहिलेला आहे आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते, कारण जितकं चांगलं क्षेत्ररक्षण मर्यादित षटकाच्या क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या संघाचा 8 ते 10 धावांचा फायदा करू शकता आणि तेच तत्व टीम 94 धानिवने बाळगलेलं आहे. पण प्रितेश जो एक शतकवीर आहे, ज्याच्या नावावर ग्रामीण क्रिकेटमध्ये 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये शतक आहे, त्याला किती वेळ तुम्ही रोखून ठेवणार? तो मात्र त्याचा नैसर्गिक खेळ खेळणार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ, सीमारेषा पार. येतोय प्रितेशच्या बॅट मधून अफलातून चौकार. असा अप्रोच भावेश आणि प्रितेश या दोघांचा पाहायला मिळतो. धावसंख्या 21 झाली, 21 विदाउट लॉस. बघा ऑफस्टमच्या बाहेर वाईड हाफ वॉली आणि या लोवर फुल टॉस मिस करतोय प्रितेश. बॉल जातोय मागे, विकेट किपर चुकले. दरम्यान मिळते ही बायची एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचेल 1च्या मदतीनं 23 या आकड्यावर. 23 विदाउट लॉस. 22 धावा, एकही विकेट न गमवता 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. नंदनचं षटक इकॉनॉमिकल राहिलंय. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल राहणं, जेव्हा आपण एक हेवी टोटल डिफेंड करत असतो, हे खूप महत्वाचं राहतं. पुढच्या 3 गोलंदाजांसाठी आपण ते काम करत असतो. खोलात ठेवलेला बॉल शफल झाले आणि त्यानंतर त्या बॉलला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, नाही संपर्क बनवू शकले. भावेश थोडेसे स्ट्रगल मध्ये करताना पाहायला मिळतात, थोडेसे ऑफ कलर दिसत आहेत. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 71चा पाठलाग करताना 22 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही आहे ती म्हणजेच 49 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू, 49 धावा. चला बंदरपाखाडी टीम कॅप्टन, आपल्या येण्याची नोंद लवकरात लवकर द्या. सातत्याने त्या सूचना आम्ही आयोजकाच्या वतीनं करत आहोत, कारण थांबून नाही चालणार. आजचे सर्व सामने व्यवस्थित प्रेक्षकांना पाहायचे आहे. प्रेक्षकापर्यंत आपण अपडेट्स UCN लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देत आहोत आणि म्हणूनच प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येनं या ट्रॉफीला प्रतिसाद देत आहेत. त्यांना माहिती आहे की ग्रामीण क्रिकेटचा उच्च दर्जा या स्पर्धेत त्यांना पाहायला मिळेल. ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत, ती गुणवत्ता, तो दर्जा ग्रामीण क्रिकेटचा TR ट्रॉफीमध्ये त्यांना अनुभवता येणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकर साईडला प्रितेश आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. 3ऱ्या षटकासाठी अक्षय राजभरवरच विश्वास ठेवलेला आहे. राऊंड विकेट. कटर चांगले आहेत उजव्या हाताच्या बॅटरसाठी, त्यातल्या त्यात गतीमध्ये परिवर्तन करणं जमतं अक्षयला आणि म्हणूनच विश्वनाथने तो विश्वास अक्षयवर ठेवलेला आहे. पहिलं षटक त्यांचं राहिलं होतं तब्बल 15 धावांचं, तरी सुद्धा ही इज द बेस्ट चान्स, म्हणूनच विश्वनाथने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. बॉल लो राहिला, विकेट किपर चुकलाय. बॉल मागे, शॉर्ट स्टॉप क्लिअर आणि बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप फरार. बॉल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. The 26 विदाउट लॉस. प्रितेश जोशी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा रन चेस कंप्लीट होऊ शकतोय आणि ते विश्वनाथला माहिती आहे. ऑन साइडला बैठक स्ट्रोक मोठ्या फटक्याचा घेतलाय वसा आणि प्रितेशने धाव फलकावर लावलाय. 6 धावांचा ठसा, षटकार.
नाथ तोपर्यंत एक मिळेल. दुसरीचा प्रयत्न आहे भावेशचा, पण नकार प्रीतेशचा. दोन्ही फलंदाज आपली बाजू भक्कम दाखवत आहेत. दोघांकडे ते आक्रमक शैलीचे फटके आहेत, दोघांकडे तो अनुभव आहे, दोघांकडे ती गुणवत्ता आहे. आपण ते मूल्यांकन दोघांचं करू शकत नाही की वरचढ कोण आहे, कारण भावेश सुद्धा तितक्याच चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे, ज्याचा खेळ आपण नेहमीच वरच्या क्रमांकावर वरच्या दर्जाचा पाहिल्या. धावसंख्या 33 झाले. शेवटचा बॉल अक्षय, फुलटॉस बॉल, ट्रॅप होता. विश्वनाथ आहे, नाही चुकवणार आणि फलंदाज भावेशचा खेळ संपणार. पहिला धक्का सोनवाई मरोई बाळकुमला. 33 धावा, फर्स्ट विकेट डाऊन. बॉलवर भावेश बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथम भोईर पोचत आहेत. आमचे समालोचक मित्र भरतजी पाटील हे सुद्धा या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत. त्यांच्या वतीनं सोनवाई मरुवाई बाळकोम या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पाहूया त्या शुभेच्छांची तर आवश्यकता आहे आणि आता पाहूया तो फायदा होतोय का सोनवाई मरुवाई बाळकोम या संघाला. आता इक्वेशन काय सेट झालंय. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 38 धावांची. 12 चेंडू 38 धावा. आस्किंग रन रेट झालाय तो म्हणजेच 19चा. मॅनेज करता येऊ शकतो. योग्य त्या वेळी योग्य ते फटके आले तर. विश्वनाथ अजूनही गोलंदाजीसाठी आला नव्हता. त्याला माहिती आहे की शेवटच्या टप्प्यावर माझ्या गोलंदाजीची गरज आहे आणि आता स्वतः विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतात चौथ्या षटकासाठी. या षटकाचं महत्व ठाऊक आहे टीम 94 कामणला, पण तेच महत्व ठाऊक असायला पाहिजे सोनवाई मरोई बाळकुमला. त्यासाठी येतात प्रीतेश जोशी स्ट्रायकर सेंडला. टीम 94 धान्यू. फुलटॉस बॉल नाही आहे शतरक्षक मिड विकेटला, नाही आहे स्क्वेअर लेगला. पहिली धाव तर वेगानं पूर्ण केली. प्रीतेशला स्ट्राईक तर हवी आहे, पण प्रथमकडे सुद्धा तसे फटके आहेत. टीम 94 धान्यू आता ड्रायव्हिंग सीटवर आहे सध्याच्या घडीला, कारण प्रत्येक षटकामध्ये जितक्या धावा यायला पाहिजे होत्या तितक्या धावा अजूनपर्यंत नाही मिळवता आल्या. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 11 चेंडू 37 धावा. प्रथम स्ट्रायकर सेंडला विश्वनाथ ओव्हर द विकेट. पुढ्यात ठेवलेला बॉल, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला. संपर्क बॅट आणि बॉलचा नाही झाला. येतोय डॉट बॉल. सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर आमच्या सोबत उपस्थित राहिलेले, ज्यांची वैद्यकीय सेवा नेहमीच आयोजकांना सहकार्य करते. डॉक्टर संतोष अवचार यांचं आगमन मुख्य मंचावर होते. डॉक्टर साहेबांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेचून मारला. ही आहे ताकद आणि तो गोलंदाजाला सांगतोय जा, मी नाही वाकत. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. चाळीस झाले. जिंकण्यासाठी आता 31 धावांची गरज आहे. चेस चालू आहे. सोनवाई मरुवाई बाळकुम टीम तेच सांगते, कारण योग्य त्या वेळी समान कालांतराने फटके येत आहेत. प्रथम आता त्या रनचेस मध्ये सामील झालेला आहे. षटकार त्यांच्या वतीने मिळालाय. चांगला बॉल आणि कशा पद्धतीनं प्रेशर रिलीज करायचा आहे तो अनुभव तर विश्वनाथकडे सुद्धा आहे आणि त्याचमुळे त्यांनी वाईड यॉर्करचा पर्याय निवडला, तो योग्य त्या टप्प्यावर आला. येतोय डॉट बॉल. या षटकाची सुरुवात सिंगलने झाली. दुसरा बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवर षटकार. चौथा बॉल डॉट. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. प्रीतेश जोशी अजूनही खेळपट्टीवर आहेत, पण पाहूया प्रथम सुद्धा त्यांना कशा पद्धतीने साथ देत आहेत. बॅक ऑफ द हँड रिलीज पॉइंट बघा खूप चांगला आहे. विश्वनाथचा संपर्क हलकासा शरीराशी झालाय. जरी या षटकात एक षटकार आलाय, पण त्या षटकाराचं मोल आता निघून गेलेलं आहे, कारण उर्वरित त्या 4 बॉलवर फक्त एकच धाव सोनवाई मरुवाई बाळकुम या संघाला मिळवता आलेले आहे. शेवटचा बॉल या षटकातला आता मोठा फटकाच आला पाहिजे. जर शेवटच्या षटकावर तितकं दडपण ओढवायचं नसेल तर या शेवटच्या बॉलवर तो मोठा फटका खेचावाच लागेल. आणि पाहूया त्यासाठी प्रथम यांची तयारी नेमकी काय सांगते. 7 चेंडू 31.
बॅटची लिडिंग एज, बॉल थर्ड मॅनला. विश्वकर्मा पोहोचतायत, धाव घेण्याची इच्छा होत नाहीये. आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय प्रितेश. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 31 ची गरज. 6 बॉल्स 31. सोनूआई मरुआई बाळकूम. येत आहे जय विश्वकर्मा. लास्ट ओव्हर साठी तो पर्याय विश्वनाथने राखून ठेवला होता, पण पाहूया समोर आहे प्रितेश जोशी. 5 षटकार सुपर ओव्हर. जास्त काही लांब जायची गरज नाही, 31 ची गरज आहे. कारण या अगोदर एक सुपर ओव्हर झाले म्हणजे सुपर ओव्हर होऊ शकतात. एका दिवसात एक होईल असं कुठे लिहिलंय, दुसरी सुद्धा होऊ शकते. पाहूया प्रितेश जोशी तसे प्रयत्न देत आहेत का. षटकारांचा राजा आहे, पण ते आज बिरुद जे त्याला मिळालंय आज टिकवतील का. फुलटॉस मिस करतोय विश्वनाथ. यांचा जो पर्याय राखला होता जयचा, तो कदाचित पहिल्याच बॉलवर महागात पडला असता. बॅक ऑफ द हँड चांगले हाताळतात, पण बॉलला व्यवस्थित पिच करू नाही शकले. आणि त्याचमुळे जयचा प्रयत्न होता बुचकळ्यात टाकण्याचा प्रितेशला, पण आता प्रितेशच संभ्रमात तुम्हाला पाहायला मिळतात. बघा रिप्ले मध्ये पुन्हा एकदा UCN वर. बॅक ऑफ द हँड, फुल टॉस बॉल, स्लॉक स्वीप खेळण्याची इच्छा त्या ठिकाणी नाही पूर्ण करता आली. 5 चेंडू 31. बॉल हवेत, बॅटचा फेस योग्य त्या वेळी क्लोज केला मिड विकेटला. मॅच इज स्टील ऑन, चेस इज स्टील ऑन. आय एम द चेस मास्टर प्रितेश सांगतायत. षटकार साधावा. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुढचा बॉल जय. बॅट चिरू विकेट आणि बॉल अडवलेला आहे विकेट किपरने. आता जवळपास या सामन्यावर पकड मजबूत टीम 94 धानिवने केलेली आहे. कारण आता जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 2. प्रितेशने चांगलाच लढा दिला. 16 चेंडूमध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रितेशचं राहिलंय. व्हाईट बॉल येईल का. येस एक्झॅक्टली. पंचांनी थोड्या वेळासाठी वाट पाहिली, निरीक्षण केलं बॉल कुठून वळतोय त्या गोष्टीची चाचपणी त्यांनी केलेली. एक्स्ट्रा रन मिळते. जिंकण्यासाठी 2 बॉल्स बाकी आहेत आणि आवश्यकता आहे 20 धावांची. 2 चेंडू 20 धावा. चला बंदर पकाडी टीम. 2 बॉल शिल्लक आहेत या सामन्यातले. ऑन साइडला पुल केले, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल पोहोचतायत, जज करतायत. हातांची ओंजळ योग्य त्यावेळी बंद करतायत. प्रितेशचा झंझावती खेळ संपतोय. बॅटर इज आउट, विकेट डाऊन. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. थोड्याच वेळात गोरसई ब हा संघ सुद्धा दाखल होणार आहे या मैदानामध्ये. थोड्याच वेळात रॉयल स्टर्नस मीरा रोड हा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे. जनक राजा उत्तम संघ हा सुद्धा रेडी आहे. थोड्याच वेळात बंदर पाखाडी टीम आपण टॉस साठी यायचंय. बॉल हवेत आणि एलिव्हेशन जास्त, अंतर कमी आणि मिड ऑफ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. क्षेत्ररक्षकाने कॅच झाली, ड्रॉप, धावे घेण्याची इच्छा नाहीये. सामना जिंकलाय टीम 94 धानिव या संघाने. हार्ड लक टीम सुनुआई मरुआई बाळकुम. हार्ड लक प्रितेश जोशी, अमोल भोईर एंड टीम. आणि थोड्याच वेळानंतर धानिव टीम आपण जिंकलेला आहात आणि त्याचमुळे आदरणीय हजरतबाई शेख जे पुरस्कर्ते आहे टीम 94 धानिवचे, पुढची मॅच पाहण्यासाठी ते आवर्जून या स्पर्धेला भेट देणार आहेत. चला टॉस करूया आपण आणि सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळतोय आम्हाला भीमपाल कांबळे सांगतीलच. आणि ज्यांनी 38 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं फलंदाजी करताना विश्वनाथ जाधव ठरतायत सामनावीर. मागच्या सामन्याचे सामनावीर विश्वनाथ जाधव. चला या विश्वनाथ आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.
सामनावीरसाठी सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे. कैलासवासी मोरेश्वर स्मृती यांच्या स्मरणार्थ गणेश मोरेश्वर पाटील यांच्याकडून ट्रॉफी, भरत गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ दृशा स्वप्नील पाटील, शिवानी प्रणित पाटील यांच्याकडून फूड ब्रॅस्केट आणि वर्षा फाउंडेशन विनय पाटील अक्षय पाटील यांच्याकडून थम्सअप असं आम्हाला बक्षीस